नमस्कार मंडळी. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आदिशक्ती श्री तुळजाभवानी देवी आणि तिच्या अद्भुत परंपरेबद्दल जाणून घेऊया. कोणत्याही देवतेसारखी नसलेली ही देवी वर्षातून 3 वेळा निद्रा घेते, ज्याला मंचकी निद्रा असे म्हणतात. देवीची ही निद्रा केवळ एक प्रथा नसून तिच्या सामर्थ्याचे आणि भक्तांच्या अतूट श्रद्धेचे प्रतीक आहे. या व्हिडिओमध्ये आपण देवीच्या या अनोख्या निद्रेबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. आपण देवीच्या निद्रेच्या प्रकारांबद्दल माहिती घेऊ, जसे की घोरनिद्रा, मोहनिद्रा आणि श्रमनिद्रा. देवीसाठी वापरले जाणारे चांदीचे आणि लाकडी पलंग. देवीच्या विश्रांती काळात भक्त कशाप्रकारे कठोर व्रत पाळतात आणि आई राजा उदो उदोचा जयघोष करत तिच्या भक्तीत कसे लीन होतात, हे सर्व आपण पाहणार आहोत. श्री तुळजाभवानी देवी महाराष्ट्राची कुलस्वामिनी, आपल्या भक्तांना शक्ती, संरक्षण आणि आशीर्वाद देणारी दिव्य रूप आहे. देवीच्या मंचकी निद्रेला विशेष महत्त्व आहे, कारण या काळात ती आपल्या भक्तांच्या भक्ती आणि श्रद्धेला मान्यता देते. प्रत्येक वर्षी देवीच्या निद्रेला प्रारंभ होतो. श्री तुळजाभवानी देवी वर्षातून 3 वेळा निद्रा घेत असते. या निद्रांचे 2 प्रकारचे मंचक म्हणजे पलंग असतात. पहिला म्हणजे चांदीचा मंचक आणि दुसरा म्हणजे लाकडी मंचक. मंचकी निद्रा म्हणजे काय असते, तर महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी आदिशक्ती ही वर्षातून 21 दिवस निद्रा घेते. उरलेले 344 दिवस देवी जागरूक असते. देवीची मंचकी निद्रा 21 दिवसात विभागलेली आहे. या निद्रांचा उद्देश भक्तांना आशीर्वाद देणे आणि त्यांच्या भक्तीचा अनुभव वाढवणे आहे. या निद्रेचा पहिला प्रकार म्हणजे घोरनिद्रा. घोरनिद्रा नवरात्रीच्या आधी घेतली जाते. देवी योगनिद्रेत असताना महिषासुराशी युद्ध करण्यासाठी तयारी करीत होती. महिषासुराच्या अत्याचारांच्या वाढीमुळे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांनी देवीला जागे केले. जागे झाल्यावर देवीने घोर रूप प्रकट केले, ज्यामुळे या निद्रेला घोरनिद्रा असे नाव मिळाले. ही निद्रा भाद्रपद वद्य अष्टमी ते भाद्रपद अमावस्या या काळात चांदीच्या मंचकावर असते. देवी भाद्रपद अमावस्येला पुन्हा सिंहासनावर आरूढ होते. दुसरा प्रकार म्हणजे श्रमनिद्रा. घोरनिद्रेतून जागी होऊन देवीने महिषासुराचे चाललेले अधर्म कारस्थान पाहून युद्धस तयार झाली. 9 दिवस असुरांसोबत युद्ध केले. 9व्या दिवशी असुर शरण आला. देवीच्या चरणी स्थान मागून देवतांची माफी मागितली. यावेळी 9 दिवस युद्धामुळे देवीला थकवा आल्याने शारदीय नवरात्रानंतर 5 दिवसांची निद्रा घेते. यालाच श्रमनिद्रा असे म्हणतात. या निद्रेसाठी तुळजाभवानीचे माहेर अहिल्यानगरहून पलंग येतो. त्यावर आईसाहेब निद्रा घेतात. या निद्रेस मंचकी निद्रा म्हणतात. ही निद्रा माहेरच्या लाकडी पलंगावर अश्विन शुद्ध दशमी म्हणजे दसरा ते अश्विन शुद्ध पौर्णिमा म्हणजे कोजागिरी पौर्णिमेपर्यंत असते. नंतर देवी पुन्हा सिंहासनावर आरूढ होते. निद्रा घेण्याच्या आधी देवीला 108 साड्या नेसवल्या जातात. हा पलंग आणण्याचा मान हा नगरच्या तेल्याचा आहे. अहिल्यानगर येथील पलंगे कुटुंबीय हा पलंग दरवर्षी आणत असतात. हा पलंग घोडेगाव, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे येथे दरवर्षी नव्याने बनवला जातो. जुन्नर, जिल्हा पुणे मध्ये पलंगावर गादीची स्थापना केली जाते. अहिल्यानगर ते तुळजापूरपर्यंत चिंचोडी पाटील, लोणी सय्यद मीर, खुंटेफळ, पुंडी या 4 मानाच्या गावातील देवी भक्त पलंगाचे सेवेकरी देवीच्या पलंगासोबतच असतात. हा पलंग पायी तुळजापूरला दसऱ्याच्या आदल्या दिवशी आणला जातो. पहाटे देवी सीमोल्लंघन खेळून या पलंगावर निद्रा घेते. पलंगी पौर्णिमेला म्हणजेच कोजागिरी पौर्णिमेला देवी पुन्हा सिंहासनावर येते व गेल्या वर्षीचा जुना पलंग होमामध्ये टाकला जातो. या निद्रेचा तिसरा प्रकार म्हणजे मोहनिद्रा. शाकंभरी नवरात्रीच्या दरम्यान देवी चांदीच्या मंचकावर पौष शुद्ध प्रथमा ते अष्टमी या काळात निद्रिस्त असते. मोहनिद्रा सृजनाचे प्रतीक असते, कारण याला 9व्या दिवशी तुळजाभवानीचा प्रकट दिवस असतो. या मोहनिद्रेत देवी भौतिक जगताच्या दृष्टीने विश्रांती घेत असते, जी नव्या सृजनासाठी आवश्यक आहे. हे 9 दिवस म्हणजे 9 महिन्यांचे सूचक आहेत. श्री तुळजाभवानी देवीच्या निद्राकालात भक्त देखील अनेक व्रत करतात. देवीच्या निद्राकालात भक्त गादी, उशी, तक्क्या यांसारख्या सर्व सुखासनांचा त्याग करतात. हे त्यांचे व्रत देवीच्या श्रद्धेला बळकटी देणारे आहे. अहिल्यानगरच्या पलंगे कुटुंबियांनी देखील या व्रताला कायमचा आधार दिला आहे. त्यांच्या या श्रद्धेने देवीच्या पलंगाचे महत्त्व वाढविले आहे. तुळजापुरातील देवीचे मंदिर भक्तांचे एक महत्त्वाचे श्रद्धास्थान आहे.
येथे भक्त देवीच्या पूजा आणि आराधनांमध्ये भाग घेतात आणि त्यांच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी देवीच्या चरणी येतात. देवीच्या आराधनेत भक्तांची अढळ श्रद्धा असते आणि ती प्रत्येक भक्ताला त्यांच्या जीवनातील अडचणींवर मात करण्यासाठी प्रेरणा देते. या व्हिडिओमधून तुम्हाला देवीच्या या अनोख्या परंपरेची सखोल माहिती मिळाली असेल अशी आशा आहे. ही माहिती तुमच्या मित्रमैत्रिणी आणि कुटुंबासोबत नक्की शेअर करा. लवकरच पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तोपर्यंत आई तुळजाभवानीचा उदो उदो. धन्यवाद.